नमस्कार, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलोत नाशिकमध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर किरण हिरे सर, जे मागच्या 25 वर्षांपासून या क्षेत्रामध्ये अतिशय उत्तमरित्या काम करतात. असं म्हणायला हरकत नाही. त्यांनी त्यांच्या कामाचा रौप्य महोत्सव नुकताच साजरा केलाय आणि रेसिडेन्शियल असेल किंवा काही इन्स्टिट्यूशनल असेल अशा वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सवर काम करतात. स्पेशली इंटिरियरमध्ये सुद्धा त्यांचं काम चालू आहे. त्यामुळे त्यांचा आतापर्यंतचा हा प्रवास कसा होता, त्यांना आलेले अनुभव कसे आहेत, भविष्यातली वाटचाल कशी असणार आहे, या सगळ्या संदर्भात आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. नमस्कार सर. नमस्कार. तर आपण गप्पांना अर्थातच अशी सुरुवात करूया, ते म्हणजे अगदी तुमच्या शैक्षणिक पार्श्वभूमीपासून. म्हणजे शाळा कुठली होती, मग कॉलेज कुठलं होतं आणि सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये येण्यामागचं प्रेरणास्थान कोण होतं? माझा जन्म नाशिकचा. माझं शालेय शिक्षण पेठे हायस्कूल नाशिक इथेच झालंय. बरोबर. त्यानंतर 11वी-12वी मी KTHM कॉलेजमध्ये केलं. त्यानंतर मी KK कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये BE सिव्हिलचं शिक्षण घेतलं. बरोबर. आणि बॉर्न अँड ब्रॉट अप इन नाशिक असल्यामुळे आणि नाशिकला तसा बऱ्यापैकी ऐतिहासिक वारसा असल्यामुळे आधीपासून सिव्हिल कडे थोडं माझं अट्रॅक्शन जास्त होतं. पर्टिक्युलरली डिझायनिंग आणि डिटेलिंग हा माझा आवडता विषय. माझा स्केचेस करणं हा पण माझा आवडता विषय. आणि मग याचं सगळ्याचं आपल्याला पूरक जर कुठल्या करिअरमध्ये आपल्याला उपयोग होऊ शकतो तर ते सिव्हिल इंजिनिअरिंग हा आपल्यासाठी फील्ड ऑफ सिलेक्शन होतं. बरोबर. बरं. पण तुम्ही स्केचेसचं म्हणाला त्याप्रमाणे मग आता हॉबी म्हणून काही स्केचेस चालू आहेत का, किंवा तसं काही करता कसं? बेसिकली स्केचिंग म्हणजे माझं इंटिरियर्स किंवा सिव्हिल इंजिनिअरिंगशी रिलेटेड प्लॅनिंग सॉर्ट ऑफ किंवा इंटिरियर डिझायनिंग सॉर्ट ऑफ त्या प्रकारचं माझं स्केचिंग मध्ये जास्त इंटरेस्ट होतं. बरोबर. मग त्याच्यानंतरचा पुढचा अर्थातच टप्पा येतो, म्हणजे ते शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपण कुठेतरी सर्व्हिस किंवा प्रॅक्टिस करतो अनुभव मिळण्यासाठी. ती तुम्ही कुठं केलीत आणि जेव्हा स्वतःचं वैयक्तिकरित्या काही सुरू करायचं ठरलं तर तो अनुभव कसा होता? तेव्हा काही अडचणी आल्या का? कुणाच्या रेफरन्सनं पहिला प्रोजेक्ट मिळाला? कारण सुरुवातीला पहिला प्रोजेक्ट लवकर कोणी देत नाही, प्रेशर असतं. तर तो अनुभव कसा होता? माझं इंजिनिअरिंग ज्या दिवशी संपलं तर इव्हेंच्युअली ऑलरेडी आपण जे कॉलेजमध्ये किंवा पुस्तकामध्ये शिकतो त्याचा आपल्याला प्रॅक्टिकल ग्राउंड मध्ये ज्यावेळी वापर करायचा असतो तर त्याच्यासाठी आपल्याला एक्सपिरियन्स हा सगळ्यात मोठा क्रायटेरिया असतो कुठल्याही ठिकाणी. तर त्या पद्धतीचा एक्सपिरियन्स घेण्यासाठी नोकरी हा सगळ्यात पहिला पर्याय असतो. आणि सिव्हिल इंजिनिअरिंग हा असा फील्ड आहे की जिथे तुम्ही पुस्तकात जे शिकतात त्याची भाषा पूर्ण वेगळी असते आणि तुम्ही साईटवर ज्यावेळी काम करतात त्यावेळी आपल्याला जे कम्युनिकेशन करायचं असतं साईटवरचे जे ऍक्च्युअल काम करणारे लेबर्स किंवा टीम्स असतात तर त्यांची जी व्होकॅब्युलरी आहे ती शिकण्यासाठी आपल्याला एक्सपिरियन्स गरजेचा असतो. नक्कीच. माझं इंजिनिअरिंग संपल्यानंतर मी सुनील दुप्पड म्हणून एक नाशिक मधले कन्सल्टंट आहेत, ते प्रोजेक्ट मॅनेजमेंट वगैरेचं काम करायचंय. तर मी त्यांच्याकडे सगळ्यात पहिले जॉब जॉईन केला. आणि गमतीचा भाग म्हणजे की सुरुवातीला सगळ्यात कमी पगार असतो आणि त्यावेळी सगळ्यात जास्त काम करायला लागतं. तर माझ्या आयुष्यामधलं सगळ्यात जास्त काम हे मी सगळ्यात कमी पगारात केलेलं आहे. अशा पद्धतीने सुरुवात झाली. ठीक आहे. मग आता या क्षेत्रातल्या काही प्रश्नांकडे येऊया. त्यातला पहिला महत्वाचा प्रश्न म्हणजे अर्थातच या फील्डमध्ये अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज बरंच आहे, अकुशल कामगार बरोबर म्हणतो, आणि त्यांना मॅनेज करणे वेगळं स्किल आहे. तर ते तुम्ही मग कसं मॅनेज करता? जसं मी तुम्हाला मग म्हंटलो की पुस्तकी भाषा आणि इंजिनिअरिंग लँग्वेज आणि साईटवरती एक्झिक्युशनची भाषा याच्यामध्ये जो फरक आहे त्याच्या संदर्भात ज्यावेळी आपल्याला कम्युनिकेशन करायचं असतं, कारण आपली टेक्निकल लँग्वेज साईटवरच्या लेबर्सला ती पोहोचत नाही, मग त्यांचाच पार्ट होऊन त्यांच्याबरोबर त्यांच्या फ्रेजेस शिकणं, त्यांच्या टर्मिनॉलॉजी शिकणं आणि त्यानंतरून मग त्यांच्याशी कम्युनिकेशन करायला जास्त सोपं जातं. बरोबर. अशा पद्धतीने मग एक शेवटी तो टीम बिल्डिंगचाच पार्ट असतो. अगदी. आता गेली 25 वर्षामध्ये माझ्या सोबत साधारण एक 4 ते 6 एजन्सीज अशा आहेत की ज्या गेल्या 20 वर्षापासून माझ्याशी असोसिएटेड आहेत. अरे वा. त्यामुळे आमचं कम्युनिकेशन त्या पद्धतीने वाढत गेलं. त्यानंतरून ते टीमचा पार्ट झाले आणि आपल्याला काय कुठल्या पद्धतीने काम करायचं आहे याची जी टायपोलॉजी आहे किंवा आमच्या ज्या रिक्वायरमेंट्स आहेत त्यांना आता त्या जास्त चांगल्या पद्धतीने, आणि आम्ही टीम मेंबर्सला लेबरला कधी लेबरची ट्रीटमेंट देत नाही आणि ते आपल्या टीमचा पार्ट असल्याचं आपण
कन्सिडर करून त्यांच्याशी कम्युनिकेशन अतिशय सोप्या भाषेत त्यांना समजेल अशा भाषेत करत असतो. बरोबर आहे. आणि दुसरं, आता रेसिडेन्शियल मध्ये काम करताना तुम्ही बघितलं असेल बऱ्याचशा कस्टमरचं असं म्हणणं असं की आमचं बजेट थोडं कमी आहे, इतक्याच बजेटमध्ये बसवून द्या. मग अशा वेळेला ती थोडी क्रिएटिव्हिटी, बजेट आणि क्वालिटी या तिन्हीचा समतोल मग तुम्ही कसा साधता? नॉर्मली आमची काम करण्याची जी पद्धत आहे त्यामध्ये क्लायंटचा बेसिक बजेट किती आहे याच्यापासून आम्ही रिव्हर्स इंजिनिअरिंग सुरुवात करत असतो की यांच्या रिक्वायरमेंट्स आणि यांना अपेक्षित असलेल्या ज्या अम्युनिटीज आहेत त्याचा सांगड कशी घालता येईल, आणि तो रोडमॅप जर तयार केलेला असला बरोबर की आपल्याला एंड प्रोडक्ट कसं पाहिजे आणि त्याच्यामध्ये डिटेल्स कशा हव्यात त्याप्रमाणे रिव्हर्स इंजिनिअरिंग करून आपण त्याच्या बजेट प्रमाणे त्यांची रिक्वायरमेंट जी असते ती पूर्ण करू शकतो. बरोबर बरोबर. आणि हा सेम प्रश्न कदाचित इंटिरियर मध्ये पण येत असेल की करताना जेव्हा आपण सुरुवातीला करतो मग तेव्हा मटेरियल मध्ये सिलेक्शनच्या वेळेला मध्ये कसं तुम्ही ऍडजस्ट करता त्या संदर्भात? नॉर्मली मटेरियल सिलेक्शन हा जो पार्ट असतो हा सगळ्यात चॅलेंजिंग असतो. आणि नॉर्मली आजपर्यंतचा अनुभव असा आहे की आपण ज्यावेळी इंटिरियरची कामं करतो त्यावेळी त्या घरातली जी स्त्री असते त्यांच्याशी आपल्याला जास्त प्रमाणात कम्युनिकेट करायला लागतं आणि त्यांना टॅकल करायला लागतं. तर आपली सगळ्यात महत्वाची जबाबदारी ही असते की समोरच्या व्यक्तीला नक्की काय एक्सपेक्टेड आहे, की घर कसं असायला हवं, बरोबर त्याच्याप्रमाणे मग त्यांच्या कलेने आणि आपल्या क्रिएटिव्हिटीने त्यातनं जे प्रोडक्ट येईल ते इट शुड बी सॅटिस्फाईंग टू द क्लायंट. बरोबर, नक्कीच. आता एक थोडा वेगळा प्रश्न, तो म्हणजे नाशिक जिल्ह्याच्या विकासाचं विजन एक इंजिनियर म्हणून, आणि तुम्ही म्हणला तसं बॉर्न अँड ब्रॉट अप तुम्ही नाशिकच्या, त्यामुळे तुम्ही एक 25, 30, 40 वर्षांपूर्वीचं पण नाशिक बघितलंय, आता पण नाशिक बघताय. तर मग आता येणाऱ्या 25 वर्षातलं नाशिक कसं असेल यासाठी प्रशासनानं काय पावलं उचलली पाहिजेत? नाशिक तसं नाशिकला थंड हवेचं ठिकाण म्हणतात. आम्ही लहानपणापासून नाशिकमध्येच आहोत, त्याच्यामुळे आम्हाला नाशिकचं जो वातावरण आहे तर नाशिकच्या वातावरणाचा आणि नाशिकच्या डेव्हलपमेंटचा हा डायरेक्ट संबंध आहे. नाशिकमध्ये तुम्हाला ट्रॅव्हलर्स भरपूर मिळतील. त्यानंतर नाशिकमध्ये आता इंडस्ट्रियल एरिया पण बऱ्यापैकी होता. पूर्वीच्या काळी नाशिकमध्ये फ्लरिस्ट MIDC एरिया होता. बरोबर. ऍज कम्पेअर्ड विथ दॅट आता सध्याची कंडिशन अशी आहे की नाशिकमधनं बरेचसे प्रोजेक्ट्स जे आहेत ते बाहेर जातात. त्याच्या पाठीमागची कारणं पहिली शोधायला पाहिजे की राजकीय अनिच्छा किंवा इथे असलेल्या लोकांची काम करण्याची जी पद्धत आहे ती थोड्या प्रकारे सुधारायला पाहिजे. त्यानंतर नाशिकच्या इन्फ्रास्ट्रक्चर वरती जास्त लक्ष दिलं गेलं पाहिजे. बरोबर. त्याचबरोबर नाशिकच्या लोकांचं ज्या प्राईम रिक्वायरमेंट्स आहेत त्याच्याबद्दल कन्सिडरेशन सगळ्यात आधी व्हायला हवं. नक्कीच. पण मग प्रशासनानं काय पावलं उचलली पाहिजे त्या सगळ्या संदर्भात? म्हणलं इंडस्ट्री असेल, इन्फ्रास्ट्रक्चर असेल, रस्ते असतील. बेसिकली नाशिकच्या इंडस्ट्रियल एरियामध्ये ज्या प्राईम इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड ज्या फॅसिलिटीज आहे त्याच्याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. त्यानंतर नाशिकच्या इंडस्ट्रियल एरियामध्ये लेबर्सचा जो शॉर्टेजचा प्रॉब्लेम आहे तो आम्ही आमच्या कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये पण फेस करतो, त्याच्यासाठी काहीतरी करायला. बरोबर. आतापर्यंत काम केलेल्या प्रोजेक्ट पैकी एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट सांगू शकाल का जो करताना? तसं केलेली सगळीच कामं आयकॉनिक आणि आनंद देणारीच होती. त्यात 2 विशेष अनुभव आहेत. एक विद्यावर्धन आयडिया कॉलेज होतं, ते नॉन कन्व्हेन्शनल टाईप ऑफ कन्स्ट्रक्शन होतं. त्यामध्ये ते प्रिकास्ट मध्ये होता. इट वॉज अ चॅलेंज. ते अराउंड 75,000 स्क्वेअर फुटाचं कॉलेजचं काम होतं. बरोबर. त्याच्यासाठी मला 180 दिवसाचा टाइम ड्युरेशन दिलेला होता आणि डे नाईट करून आम्ही ते 150 दिवसात कम्प्लीट केलं होतं. बरोबर. आणि इट वॉज राईट फ्रॉम स्क्रॅच टू इंटिरियर फिनिश ऑफ 75,000 स्क्वेअर फीट एरिया. बरोबर बरोबर. त्यानंतर आम्ही नांदूर नाक्याला एक आशीर्वाद लॉन्स नावाचा एक प्रोजेक्ट आला होता आम्हाला. तो आफ्टर कोरोना होता, ज्यावेळी लेबर्स आणि मटेरियल्स आणि ओव्हरऑल मुवमेंटला कन्स्ट्रेन्स होत्या. बरोबर. आणि त्या काळात त्यांना तो 3.5 महिन्यामध्ये आम्हाला डिलिव्हर करायचा होता. आणि कार्यालय आणि लॉन्स असल्यामुळे त्यांचा तो अप्रोच तसा होता. पण नंतरून ज्या पद्धतीने आमचं काम पुढे गेलं तर मग त्यांनी तो मिनी रिसॉर्ट मध्ये कन्वर्ट केला तो प्रोजेक्ट, आणि तो 3.5 महिन्यामध्ये आम्ही कम्प्लीट केला. आणि त्यांच्या ठरलेल्या तारखेच्या अगोदर आम्ही तो त्यांना डिलिव्हर केला. व्हेरी गुड. तिथे लग्नाचा समारंभ त्या दिवशी आयोजित केलेला होता. ज्या दिवशी आमची साईट कम्प्लीट झाली
आमचे क्लायंट डिक्ले सर, पूर्ण फिनिश झालेली साईट, क्लीन नीट बघितल्यानंतर ते समोर उभे राहिले. त्यांनी गालावर हात ठेवले आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू तरळले. याच्यापेक्षा मोठं आपल्याला पावती आपल्या कामाची काही मिळू शकत क्या बात आहे, क्या बात आहे. आणि असा एखादा प्रकल्प जो करताना काहीतरी अडचणी आल्या, आव्हान आली आणि त्या आव्हानावर तुम्ही कशी मात केली, तसा एखादा प्रसंग आठवतोय का? म्हणजे काहीतरी नैसर्गिक आव्हान, कधी कामगारांचं, कधी तंत्रज्ञान, असं कुठल्याही प्रकारचं? अशा प्रकारचा खोडाळ्याला आम्ही एक आश्रमाचं काम केलं होतं. आपल्याकडे नॉर्मली बिल्डिंग्स ज्या असतात तर त्या फ्लॅटलँड मध्ये कन्स्ट्रक्ट होत असतात. बरोबर. पण तिथले टोपोग्राफी असल्यामुळे हिली टेरेन होता. बरोबर. आणि आर्किटेक्ट त्याचे बेंगलोरचे होते. तर आर्किटेक्टनी वेगळं प्रपोजल दिलं की आपण व्हॅलीमधनं स्ट्रक्चर उभं करायचं आणि त्या एका सर्टन लेवलला आल्यानंतर त्याला मॅच करायचं. बरोबर. तर खोडाळ्याचं जे जॉग्राफिकल पोझिशनिंग आहे तर तिथल्या क्लायमॅटिक कंडिशन्स एकदम एक्स्ट्रीम आहेत. तिथे पावसाळ्यात प्रचंड पाऊस असतो, उन्हाळ्यात भयंकर ऊन असतं आणि एक्स्ट्रीम वेदर कंडिशन्स मध्ये ते काम करायचं होतं. तर आम्ही मे महिन्याच्या एंडला काम सुरू केलं आणि फाउंडेशनची तयारी केली आणि हिल साईड ऑलरेडी क्लायंटनी कटिंग केलेली असल्यामुळे आमचा जो काही सेटअप होता तो पावसाच्या सीझनच्या सुरुवातीला तिकडे लँडस्लाईड झाले आणि फर्स्ट टाइम आम्ही ते परत त्यातनं बाहेर निघालो. सुरुवात केली, परत सेकंड टाइम लँडस्लाईड झाली. त्यानंतर मग आम्ही तो प्रोजेक्ट मॉन्सूनच्या पिरियड करता आम्ही होल्ड केला होता आणि एक्स्ट्रीम वेदर कंडिशन मध्ये आणि एक्स्ट्रीम डिझाईन मध्ये ते काम केलेलं आहे. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये स्टील आणि सिमेंट हे दोन महत्वाचे घटक असतात. स्टील सिलेक्शन साठी तुम्ही काय पॅरामीटर्स यूज करता? स्टील साठी तर बेसिक आपला जे ऍज पर इंडियन स्टँडर्ड्स ज्या रिक्वायरमेंट्स असतात त्या आपण कन्सर्न कंपनीकडनं त्यांचे टेस्टिंगचे रिपोर्ट्स घेतो. त्यानंतर आरसीसी डिझायनर किंवा स्ट्रक्चरल डिझायनर जे असतात आपल्या, त्यांच्याकडनं काही स्पेसिफिकेशन्स असतात. त्याला विथस्टँड करणारे जे काही स्टील आणि सिमेंटचे ब्रँड्स आहेत त्यातनं आपण बेस्ट सिलेक्ट करत. मग आयकॉन स्टील यापूर्वी वापरले कधी कुठल्या प्रोजेक्टमध्ये? ऍक्च्युली आयकॉन स्टीलचं आम्हाला जस्ट आता नवीन प्रोजेक्ट साठी आम्ही त्याचा नक्कीच विचार करणार आहोत. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे या क्षेत्रामध्ये आता जे नवीन तरुण इंजिनियर्स येत आहेत, ज्यांचं पहिलंच वर्ष आहे, म्हणजे ऑलमोस्ट तुमचा एक्सपिरियन्स आहे तेवढं ज्यांचं वय, तर त्या सगळ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल या क्षेत्रात काम करण्यासाठी? हे क्षेत्र असं आहे की तुम्ही जर मन लावून आणि सचोटीने काम केलं, क्वालिटी मेंटेन केली, टाइमली डिलिव्हरी केली, तर याच्यामध्ये जे तुम्हाला क्लायंट सॅटिस्फॅक्शनचे ज्या रिएक्शन्स आणि जो आनंद मिळतो तो इतर कुठल्याच फील्डमध्ये मिळत नाही. सेल्फ क्रिएशनचा जो आनंद आहे, पण त्याच्यासाठी खूप जास्त मेहनत घेण्याची तयारी असायला हवी ऍज कम्पेअर्ड विथ अदर ब्रांचेस ऑफ इंजिनिअरिंग. क्या बात आहे. सो ते इंजिनियर किरण हिरे सर, आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे लोकांचे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी एक सिव्हिल इंजिनियर म्हणून तुमच्यावर असते, पण लोकांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला दिवस रात्र जागा राहून काम करावं लागतं आणि अर्थात तेवढी कष्ट करण्याची तयारी असेल तर या क्षेत्रामध्ये नक्की या. पुन्हा एकदा सर आपले मनापासून आभार की तुम्ही आलात आणि भविष्यात सुद्धा अशीच उत्तम उत्तम आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती आपल्या हातून घडावी याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.